नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान राष्ट्रसंत गाडगेबाबा पंचायत समिती सभागृहामध्ये संपन्न झाला। यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर, सदस्य सतीश सपकाळ आणि सचिव तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर मॅडम यांच्यासह तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली। यावेळी तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी श्रीफळ वाढवला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीडीपीओ आसमा आकार मॅडम यांनी केले। यावेळी तहसीलदार सुरेश शेजूळ, नायब तहसीलदार अमोल कदम, महसूल नायब तहसीलदार सिद्धनाथ जावीर, गटविकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार, महाळू श्रीपूर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी सतीश चव्हाण, नातेपुते नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर, अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे, अकलूज नगर परिषदेचे मनोज चव्हाण, अकलूज नगर परिषदेचे शहर समन्वयक मनोज गवळी, प्रकल्प अधिकारी नागरी वर्ग क्रमांक 1 वर्षा पाटील, माळशिरस नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी डॉक्टर कल्याण हुलगे, माळशिरस नगर पंचायतीचे विभाग प्रमुख रत्नमाला सिद्धवाडकर, अधिकारी ग्रामीण वर्ग 2 च्या श्रीमती आसमा आतार, अधिकारी ग्रामीण वर्ग 2 चे बालाजी अल्लडवाड, अंगणवाडी पर्यवेक्षिका मंगल लहोकरे, श्वेतांबरी राऊत, स्मिता कदम, सुनीता इंगळे, मीनाक्षी वालकोळी, नंदा बिरलिंगे, प्रफुल्ला सोरटे, अंगणवाडी सेविका अकलूज जयश्री निकम, रेखा कांबळे, सुवर्णा कुलकर्णी, मनीषा गायकवाड, जयश्री जाधव, आयशा शेख, अनिता माने, बानुवी तांबोळी, अश्विनी सरकापे, सारिका कांबळे, आयशा शेख, प्रतीक्षा सावंत, सुनीता निकम, पल्लवी साठे, मनीषा साळुंखे, जयश्री मिसाळ, रेणुका पोळ, शशिकला नागटिळक, बीना दळवी, शोभा पवार, माळशिरस नगरपंचायतीचे आकाश लष्करे, माळशिरस नगरपंचायतीचे आकाश चव्हाण, माळशिरस नगरपंचायतीच्या सोनाली मदने, माळशिरस नगरपंचायतीच्या स्वाती कोळी, आपले सरकार सेवा केंद्राच्या पूजा अहिर, परशुराम जाधव, विजय काळे, दीपाली जाडकर, दीप्ती ओव्हाळ, आपले सरकार सेवा केंद्र इस्लामपूरचे भगवान यादव, आपले सरकार सेवा केंद्र तामशिदवाडीच्या देविका वाघमोडे, आपले सरकार सेवा केंद्र देशमुखवाडीचे ज्ञानदेव खांडे, धर्मपुरीचे ऑपरेटर नितीन पाटोळे, तोडल्याचे ऑपरेटर रवींद्र होनम, मायवाडी बोरगावचे ऑपरेटर प्रमोद पांढरे, माळशिरस तालुका समन्वयक फिरोज मुलानी, अंगणवाडी पर्यवेक्षिका शिवगंगा तबेलदार, रितू चव्हाण, वैशाली टेके, रबाना शेख, रंजना कदम, श्यामल कुलकर्णी, नेटवर्क अभियंता अमोल भोसले, तलाठी अबोली सूर्यगण, संकेत खाडे, दिलीप नाईकनवरे, अभिषेक गायकवाड, सुप्रिया पवार, श्वेता साखळकर, सुजाता सावरे, दीपाली सूर्यवंशी, ज्योत्स्ना लोखंडे, अजय टाकले, राहुल थिटे, महाळू श्रीपूर नगरपंचायतीचे लिपिक पिनू भोसले, महाळू श्रीपूर नगरपंचायतीचे लिपिक रविराज चव्हाण, नातेपुते नगरपंचायतीचे लिपिक संभाषी अवघडे, नातेपुते नगरपंचायतीचे लिपिक सूरज कांबळे, माळशिरस नगरपंचायतीच्या अंगणवाडी सेविका सुजाता गोखले, उज्ज्वला क्षीरसागर, धनश्री बोराटे, मेघा पवार, उज्ज्वला जगताप, कोमल पिसे, अंगणवाडी मदतनीस तरन्नुम तांबोळे, प्रमिला भालेराव, संरक्षण अधिकारी पिंकी वावरे, विस्तार अधिकारी सूरज वासुदेव, विस्तार अधिकारी स्वप्नील वाघमारे, माळशिरस अंगणवाडीच्या सेविका वंदना आळंदे, प्रियंका भोसले, नफिसा शेख, भाग्यश्री साठे, स्मृती शिंदे, वर्षाराणी जाधव, भाग्यश्री गोरड, सुनीता काळे, ज्योती रोकडे, पूनम ओव्हाळे, सविता गाडे, स्वाती कुंभार, नंदिनी पवार, मंगल खंडागळे, बेबीताई बोडरे, मंगल सोरटे, शीतल सोरटे, स्नेहा गायकवाड, दीपाली पवार, दीपाली शेंडके, हर्षदा कुलकर्णी, रेखा सरकर, नयना कुलकर्णी, अमृता खिलारे, आशा खताळ, संध्याराणी मगर, कांचन इंगळे, अनिता सावळकर आदींना सन्मानित करण्यात आले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर, सचिव तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर मॅडम यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामल कुलकर्णी यांनी केले, तर आभार बालाजी अल्लाडवाड यांनी मानले। यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सचिव तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर मॅडम आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। आपल्या लाडकी बहीण या योजनेचे तालुकास्तरीय समितीचं आज आपण गुणगौरव सोहळा इथं पार पाडत आहोत। सर्वप्रथम व्यासपीठावरील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर साहेब, तसेच या समितीचे सदस्य सपकाळ साहेब आणि आपल्या लाडक्या आणि मार्गदर्शिका प्रांताधिकारी मॅडम विजया पांगरकर मॅडम
आणि त्याचबरोबर आपले तहसीलदार साहेब, शेजू साहेब आणि सर्व नगरपालिका सीओ खांडेकर साहेब आणि त्याच पद्धतीने नायब तहसीलदार अमोल कदम सर आणि जावी साहेब आणि त्याच पद्धतीने मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर या सर्वांचं मी सर्वप्रथम सहर्ष स्वागत करते आणि या गुणगौरव सोहळ्याचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी इथे उभे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आपल्या तालुक्यातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सर्वात जास्त अर्ज हे आपल्या तालुक्यातून भरले गेलेले आहेत. आपण जवळजवळ 1,24,000 महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे आणि सर्वात मोठं काम आपल्या तालुक्यातून झालेलं आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्व माळशिरस तालुक्यातील शासकीय यंत्रणा ज्यांनी या योजनेमध्ये सहभागी होऊन महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे त्यांचं मी आभार मानू इच्छिते. कारण सर्वांनी मिळून प्रयत्न केला त्यामुळे आपण आज इथं येऊ शकलेलो आहोत आणि एका कोणत्याही विभागाचं हे काम नव्हतं. सर्व विभागांनी एकत्रित येऊन करणारे हे चॅलेंजिंग काम असं वेगळं असं काम करण्याची संधी आपल्याला मिळाली. आणि सर्वप्रथम मला एक समन्वय अधिकारी म्हणून महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी म्हणून काम करताना तहसील विभाग असो, नगर परिषद, नगरपंचायत विभाग असो, त्याच पद्धतीने आपल्या पंचायत समितीतील ऑपरेटर असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी असतील, सर्वांशी समन्वय साधून काम करण्याचा एक आगळा वेगळा अनुभव मला इथं आलेला आहे. आणि एवढं मोठं काम करत असताना तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांशी मिळून काम करताना सगळ्यांचं खूप छान असं सहकार्य लाभलं. एवढ्यांना मी इथं सांगू इच्छिते की काम करत असताना आम्हाला एक दिवशी 1:30, 2 वाजेपर्यंत एकमेकांना फोन करायचे गरज पडायची. त्यामध्ये तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, बीडीओ गट विकास अधिकारी आमचे मनोज राऊत सर असतील आणि सर्व तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी परिवीक्षिका, सेविका आम्ही सगळ्यांनी रात्रभर जागून एकमेकांशी संवाद साधून हे काम पूर्ण केलेलं आहे. कारण आम्हाला वेळेचं बंधन होतं. कमी वेळात ही योजना राबवून लोकांना लाभ देण्यासाठी आम्हाला कमी वेळात फार कष्ट घ्यावे लागले. भरपूर ट्रेनिंग पासून सुरुवात करून टेक्निकल ट्रेनिंग पासून सुरुवात करून त्या पद्धतीने वारंवार त्यामध्ये बदल होत गेले. सुरुवातीला नारी शक्ती दूत हे ऍपद्वारे आपण अप्रुव्हल अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि अप्रुव्हलची प्रक्रिया पार पाडली. तदनंतर पोर्टल हे प्रणाली अस्तित्वात आली. ते सुद्धा बदल झाल्यानंतर त्या पद्धतीचं प्रशिक्षण देणं, सर्व विभागाशी समन्वय साधणं असा आगळा वेगळा अनुभव आला. आणि महत्त्वाचं म्हणजे मी अभिमानानं सांगू इच्छिते की आपले हे मार्गदर्शक अधिकारी, प्रांताधिकारी मॅडम असतील आणि तहसीलदार शेजू साहेब असतील यांच्या मार्गदर्शनामुळे सर्व विभागातून मला एकाकडूनही अजिबात कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा अडचण आली नाही. असं कधीच अनुभव आला नाही की मला एखाद्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही. नगरपालिकेचे सर्व मुख्याधिकारी असतील त्यांनी सुद्धा कोणत्याही वेळेला फोन कॉल्स उचललेले आहेत. त्यांच्या कर्मचाऱ्यांना पण त्यांनी सतत ताकीद दिली होती की मॅडमशी समन्वय साधून आपल्याला ही योजना पार पाडायची. एव्हाना म्हणजे पंचायत समितीतील विभाग असो, तहसील विभाग असो, नगरपंचायत विभाग असो, महसूल विभाग असो, अशा सर्व शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून आपण हे काम अंतिम टप्प्यात आणलेलं आहे. आज रोजी जे काही लाभार्थी राहिलेले आहेत आपले, तर त्यांच्यावर जे अंतिम टप्प्यात राहिलेले आहेत 799 अर्ज हे पोर्टलवर आपल्याला इन प्रोसेस आहेत. त्यांच्यावर आपण काम करत आहोत. इच अँड एव्हरी जे तो लाभार्थी आहे त्याला आपण फोन कॉल्स करत आहोत. कारण आता जे राहिलेले आहेत फार प्रॉब्लेमॅटिक फॉर्म राहिलेले आहेत, दुबार लाभ झालेले फॉर्म राहिलेले आहेत आणि त्याच्यासाठी आता फक्त मर्यादित असे कर्मचारी 3-4 कर्मचाऱ्यांनाच त्याचं काम लावलेलं आहे. इतरांना काम बंद करण्याच्या अप्रुव्हलच्या सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे अंतिम टप्प्यात आपण आलेलो आहोत. या राहिलेल्या 1000-1200 लोकांना आपण अप्रुव्हल देण्याचं काम करून हे आपल्याला आज उद्या हे काम संपवायचं आहे. त्यामुळे मला इथं सांगताना आनंद झाला की सर्व शासकीय विभागाशी, यंत्रणांशी समन्वय साधून मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रांताधिकारी मॅडम आणि तहसीलदार साहेबांसोबत देखील काम करायला मिळालं. त्यामुळे मला फार आनंद झाला की आपल्याला मोठ्या लोकांमध्ये, मोठ्या अधिकाऱ्यांसोबत सर्व विभागांशी समन्वय साधून एक अभिमानानं मी त्या पद्धतीनं पॉझिटिव्हली घेऊन काम केलं. काम भरपूर होतं. कमी वेळात आपल्याला पोषण महाच्या पण एंट्री होत्या, हे पण काम होतं. कमी वेळात जास्त काम करावं लागलं, त्रास झाला सगळ्यांनाच. परंतु एक आनंद आहे की आपण 1,24,000 महिलांपर्यंत या योजनेचा लाभ देऊ शकलो. त्यामुळे सर्वांचा आणखी एकदा आभार मानते आणि पुढील कार्यक्रमाची धुरा कुलकर्णी मॅडम यांना देऊन माझं प्रास्ताविक संपवते. माळशिरस तालुक्याचे अध्यक्ष, त्यानंतर समितीचे सर्व सदस्य,
आणि सर्व उपस्थित शासकीय अधिकारी कर्मचारी, हा कौतुक सोहळा आहे आणि तो सर्वसामान्य केला ह्याचं मला विशेष कौतुक आहे. नेहमी कसं असतं, आपण काम करतो आणि आपणच आपली वाट फुकटून घेतो, पण ज्यावेळी त्याच्या बाहेरची विशेषतः राजकीय क्षेत्रातली व्यक्ती आपल्यासाठी कौतुक सोहळा आयोजित करते, ते मला असं वाटतं की विशेष कौतुकाचं असतं. ज्यावेळी राजकारण आणि प्रशासन अशा पद्धतीने एकत्र येऊन काम करतात, त्याचा परिणाम म्हणजे आपली ही 1.25 लाख संख्या जी आपण ओलांडू शकलो, त्याचं मूळ कारण हेच आहे. आणि मला खरोखर धन्यवाद म्हणायचा आहे साहेबांना आणि टीमना, सत्पाल साहेबांना विशेष, कारण आम्ही जेवढा लीड घेतला नाही तेवढा साहेबांनी घेतला आणि तितक्याच इंटरेस्टने सत्पाल साहेब सुद्धा काम करत होते. हे दिवशी खरोखर दुर्मिळ आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पेक्षा जास्त वेगाने, जास्त इंटरेस्ट घेऊन प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी ही सगळी मंडळी तत्पर होती. त्यामुळे त्यांना कुठे काय झालंय, कोणत्या बँकेत अडलंय, कोणत्या बँकेत कपात केली जाते, कोणत्या महिलेचा प्रश्न कुठे अडला, किती अपलोड झालेत, किती राहिलेत, आता टेक्निकल इश्यू काय झाला, हे सगळं काही माहिती असायचं. आपण ग्रुपमध्ये जी चर्चा करायचं असायचं ना, त्याच्या पुढची एक स्टेज त्यांना माहिती असायची. आणि या सगळ्यांनीच अक्षरशः घरोघरी जाऊन प्रत्येक आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये गरजू महिलांना त्याचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्यापेक्षा खरं तर कौतुकाला ते सर्वजण जास्त पात्र आहेत, म्हणून आपण सगळ्या अशासकीय सदस्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि असंच सहकार्य त्यांनी आम्हाला सगळ्याच योजनांच्या बाबतीत, सगळ्याच कामाच्या बाबतीत केलं पाहिजे असं आग्रहाने सांगूयात आपण त्यांना, कारण त्याच्यामुळे किती उत्तम काम होऊ शकतं याचं एक उदाहरण आपण जिल्ह्याला घालून दिलेलं आहे. या निमित्तानं मला आपल्या सगळ्या अशासकीय सदस्यांना हे सुद्धा सांगायचं आहे की याच्यामध्ये काम करणारा जो वर्ग आहे ना, हा प्रामुख्याने अंगणवाडी सेविका आहे. आणि मला असं वाटतं की आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका हे दोन असे वर्ग आहेत की ज्यांना हाक मारा आणि ते कामाला उभे असतात. बरं, नुसत्या उभ्या असतात असं नाही, ज्या पद्धतीनं त्या काम करतात ना, तर त्या कामाची क्वालिटी सुद्धा उत्तम असते. म्हणजे त्यांच्या सहकार्याशिवाय हे होऊ शकलं असतं का, तर याचं उत्तर अगदी स्पष्टपणे नाही असं आहे. आता तुम्ही बघा की बाकीच्या विभागांमधल्या अधिकारी, कर्मचारी, ऑपरेटर्स सगळे होते, पण सर्वात जास्त संख्या ही आपल्या अंगणवाडी सेविकांची होती. त्यामुळे तुमचं सुद्धा सगळ्यांचं विशेष कौतुक. आणि मी तुमचं काम आधी सुद्धा पाहिलेलं आहे, इलेक्शनच्या दरम्यान पाहिले. आणि नुसतं याच तालुक्यात नाही तर महाराष्ट्रभर सगळीकडे हा क्लास असा आहे की जो खूप हिरहिरीनं काम करतो, आणि म्हणून आपण आज सन्मानाचं सर्टिफिकेट दिलंय त्यांना, त्यांच्यासाठी ते लाख मोलाचं आहे. आता मला सगळ्या HODना सुद्धा सांगणं आहे की जिथे जिथे ज्यांना आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना आज गौरवण्यात आलेलं आहे, त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये आपण या कार्याची नोंद घेऊया. हे फ्रेम करून ठेवा आपल्या घरामध्ये. का असं माहितीये का, हे एक मोटिवेशन असतं. कौतुक संपलं की आपण लाडावतो, आपल्याला वाटतं झालं, आम्ही आता केलं, आणि मग तिथून पुढे आपला परफॉर्मन्स खाली यायला लागतो, असा आपला अनुभव आहे. खरं तर उलट असतं, जिथं कौतुक होतं तिथून आपली कामगिरी जास्त खडतर असते. कारण तुम्ही 2, 10, 15 पायऱ्या चढून गेलात, आता लोकांची अपेक्षा असते की तुम्ही 100 पायऱ्या चढाव्या, म्हणजे तुम्ही आणखी चांगलं काम करावं, आणखी चांगलं काम करावं. म्हणून प्रत्येक कौतुक सोहळा हा तुमची परीक्षा बघणारा असतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण याच्यानंतर आता तुम्ही जे काम केलंय त्याच्या खाली तुम्हाला येता येणार नाही, तुम्ही जे काम केलंय त्याच्या कायम तुम्हाला वर जावं लागणार आहे. आणि म्हणून स्वतःच्या घरात ते फ्रेम करून का ठेवायचं, तर हे मी केलंय आणि आता मला ह्याच्या पुढे जायचं. आता लाडकी बहीणसाठी समजा तुम्ही 100, 200, 500 लाभार्थी शोधले आहेत, त्यांची डेटा एंट्री केली असेल, तर आता पुढची जी योजना येईल त्याच्यामध्ये तुमचं स्वतःसाठीचं असणारं उद्दिष्ट आहे ते त्याच्या डबल झालं पाहिजे. आणि हे बाहेरनं नाही दिलं पाहिजे कोणी, आपण आपल्यासाठी घालून घेतलं पाहिजे, तर मग तुमची सुद्धा प्रगती होत राहते. आणि प्रत्येकच शासकीय कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी कायम हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण मुळातच इथे आहोत ते लोकसेवक म्हणून आहोत. तुमचं माझं पद काहीही असलं तरी आपण इथे लोकांची सेवा करायला आलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला जे काही काम दिलेलं आहे ते आपण आपल्या पूर्ण क्षमतेने स्वतःशी प्रामाणिक राहून केलं तर मला असं वाटतं की असे कौतुक सोहळे तुमच्या आयुष्यात वारंवार येतील आणि ते वारंवार येवत अशी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. मी फार काही बोलणार नाहीये कारण कार्यक्रम ऑलरेडी लांब आहे. पुन्हा एकदा मला अध्यक्षांपासून समितीच्या सर्वांची अगदी मनापासून म्हणजे आभार मानायचे आहे, कारण हे काम तसं सोपं नव्हतं. म्हणजे मी साहेबांचे तर फोटो पाहिले, मला अपडेट करणारे साहेब होते, उलट आहे. सदस्य सचिव मी होते पण मला अपडेट साहेब करायचे. ही कल्पना पण त्यांनी मांडली
आणि परवाच घेणार होतो आपण, परंतु रतनजी टाटांच्या निधनामुळे आपल्याला दुखवटा लागू झाला आणि मग आपण तो पुढे ढकलला. आणि आज आम्ही थोडंसं उशिरा आलो, त्याच्याबद्दल खरं तर सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती. ती दिलगिरी मी व्यक्त करते. एक दुसरी मीटिंग चालू होती आणि ती मीटिंग काही वेळेत संपली नाही आमची, त्यामुळे इथपर्यंत यायला मला उशीर झाला. आपण सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि सर्व राजकारणातल्या महोदयांना विनंती की अशीच प्रशासनाला कायम साथ करत राहा. मग आम्ही आमचं काम निश्चितपणे पूर्ण क्षमतेने किंवा क्षमतेच्याही पुढे जाऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आपल्या सगळ्यांना पुढच्या कामासाठी, पुढच्या भव्य आयुष्यासाठी शुभेच्छा. लवकरच निवडणुका लागू होणार, म्हणजे आचारसंहिता लागू होणार आहे आणि निवडणुका होणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा समोर बसलेल्यांची सहकार्याची आम्हाला साथ राहतीलच, त्याला काही पर्यायच नाही. तर सगळ्यांचं सहकार्य राहील. त्यानिमित्तानं आपण पुन्हा भेटत राहूयात. विशेष कौतुक आणखी अस्मा मॅडमचं. अस्मा मॅडमना मी लोकसभेमध्ये काम केलं होतं आणि त्या पण वेळी माझा हा अनुभव होता की त्यांना दिलेलं काम ते अत्यंत नेमून दिलेलं अतिशय व्यवस्थित करतात. आणि माझं म्हणणं एकच असतं, तुम्हाला कमी कळलं तरी चालतं, तुम्हाला कमी एक्सप्रेस करता आलं तरी चालतं, तुम्हाला एकच गुण असला पाहिजे आयुष्यात तुमच्या अंगामध्ये, तो म्हणजे तुम्ही सिन्सिअर असता आणि प्रामाणिकपणे स्वतःच्या कामात जीव झोकून, त्याला डेडिकेशन म्हणतो आपण, त्याच्या डेडिकेशननी काम करता आलं पाहिजे. हे दोन्ही गुण त्या मॅडममध्ये आहेत, त्यामुळे त्यांचं भवितव्य निश्चितपणे उजळेल. यावेळी मॅडम तुमच्याकडे निवडणुकीला एकाबरोबर मी डबल नोडल ऑफिसर, 2 गोष्टींचे नोडल ऑफिसर तुम्हाला देईल. पण मला खात्री आहे की तेही काम तुम्ही चांगलं कराल. हेही काम तुम्ही खूप चांगलं केलं होतं. दुर्दैवाने आपली सोलापूरमध्ये भेट होऊ शकली नाही, पण मग अस्मा मॅडमचा तुमच्याबरोबरचा फोटो पाहिला ना तर मला जरा वाईट वाटलं की या फोटोत आपण पण असायला हवं होतं असं मला वाटलं. पण ठीक आहे, ती संधी आपल्याला इथं उपलब्ध करून दिली. आज या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या गुणगौरव सोहळ्याच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय विजयताई बांगरकर मॅडम, ज्यांनी आम्हाला मी परवाच्या दिवशी एका फोनवरती या कार्यक्रमाला होकार दिला, असे आमचे तहसीलदार सुरेशजी शिगोर साहेब, मी परवा एक पत्र घेऊन असं मॅडम आम्हाला त्याचा पहिला दिवस होता, त्यांची आमची ओळख नव्हती, परंतु हा शासकीय कार्यक्रम आहे, त्यांनी एका मिनिटामध्ये आम्हाला होकार दिला. असे आमचे आबासाहेब जे पवार साहेब, गटविकास अधिकारी माधवजी खांडेकर, दयानंदजी मोरे साहेब, जे नेहमी आम्हाला पंचायत जिल्हा तहसील कार्यालयामध्ये सातत्याने मदत करतात, असे अमोल कदम, आमचे मित्र सदस्य सतीजी साखरे साहेब, शिवनाथजी जावेद साहेब, आणि ज्याच्यामुळे हा कार्यक्रम घेण्याचं मला ही संधी मिळाली अशा सर्वांच्या लाडक्या असा माता मॅडम आणि त्यांचे सहकारी की ज्यांनी सोलापूरला मीटिंग असून तिथं माझं आधुनिक एकदम असं जोरातपणे केलं, असे आमचे मित्र बालाजी अग्रवाल सर आणि आमचे मित्र आकाश सावंत सर. आणि गेले अनेक दिवस जे आम्ही करतो त्याचं निस्वार्थपणे रूपांतर करून पेपरमध्ये बातम्या छापणारे आमचे मित्र आणि त्याची मॅडमना सुद्धा आपण पण त्याचं नाव घेतो, तसे आमचे श्रीनिवास कंपनी सर आणि आमच्या सर्व ज्यांनी माझ्या लाडकी बहीण योजनेसाठी काम केलेलं माझ्या सर्व बहीण. या ठिकाणी मॅडम त्या दिवशी पहिल्या दिवशी सरकारचा JR आला आणि त्या JR मध्ये जी आमची पहिली कॉपी मला आदरणीय सुरेश शेट्टी साहेबांनी पाठवली, त्याच्यामध्ये मी बघितल्यानंतर 11 तालुक्यामध्ये ह्या कमिटी सगळे अध्यक्ष हे आमदार पुत्र किंवा आमदार फॅमिली होती आणि गेले अनेक दिवस भारतीय जनता पार्टीचं प्रमाणितपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्या तालुक्याचे या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेब त्यांनी मला अकोल्याच्या भेटीमध्ये सुरेश शेट्टी साहेब होते, त्याच वेळेला तुम्हाला एक चांगली जबाबदारी किंवा जनतेमध्ये काम करण्याची संधी देतोय. त्या दिवशीपासून म्हणजे ही तुम्हाला संधी मिळाली की सर्व तर तुमच्या भगिनी आणि मॅडम सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद होते, म्हणूनच मी या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तालुका अध्यक्ष एका सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता झाला, ही माझ्या दृष्टीने खूप मोठी भाग्याची संधी आहे. आणि मला मनामध्ये मी गेले अनेक दिवस संघर्षामधून किंवा सातत्यानं एक सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी काम करत होतो आणि एक मोठी संधी, एक मोठी अचिव्हमेंट या माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मला मिळाली. आणि मॅडमचे प्रश्न जसे पूर्वीपासून सोडत होते तसे काल सुद्धा की बँकेमध्ये अकाउंट असताना मॅडम मी तालुक्यातील जवळजवळ 35 ते 40 बँकामध्ये
गेलो आणि एकाही म्हणजे मॅनेजरने मला, मी त्याचं सुद्धा कौतुक करेन की एकाही मॅनेजरनी माझ्या त्या क्षेत्राला ज्याच्या महिन्याचे पैसे नव्हते की असं त्यांची विनंती त्यांनी मान्य केली आणि त्यांना पैसे मिळाले. कारण कार्यकर्त्यामध्ये किंवा महिलांना ते भाग्य, ते आनंद माझ्या जीवनामध्ये मी पाहिल्यानंतर मला सुद्धा खूप मोठं आपण एक चांगलं काम करतो याचा आनंद माझ्या मनामध्ये होता. आणि मागच्या 2-4 दिवसामध्ये मी आसामा मॅडमना बोललो की मॅडम आपल्याला ज्या महिलांनी, कारण हा सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, सरकारचं राजकारणामधलं एक मोठं खूप मोठं स्वप्न आहे आणि पुरुष बदलतील परंतु महिला बदलणार हा राजकारणाचा ट्रेंड होता. आणि त्यांनी महिलांच्या जर खात्यात पैसे गेले, ज्यावेळेस 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये आले त्यावेळेस त्या महिलांची गर्दी दुकानामध्ये छोटे मला गरीब महिला, तुम्ही अधिकारी असेल तुमच्याकडे पैसे येत असतील परंतु शेतामध्ये खुरपण करणारी महिला ज्यावेळेस 3,000 रुपये घेऊन मार्केटमध्ये कधी साडी घेते, कधी आपली तुटलेली भरणी पायातलं पैंजन, या 3,000 वरती त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य खरं तर सरकारला डोळा देत होतं. एवढं मोठं चांगलं काम या राज्यामध्ये झालं. आणि परवाच्या दिवशी आम्ही असं मॅडमची चर्चा केली की आपल्याला या मॅडमचा सन्मान करायचा आहे. मी रात्रीचे 10 वाजता की म्हणजे बरेच लोकांना प्रशासनामध्ये त्यांचा दराव आहे अशा विजया पंढरपूर त्यांना मी रात्रीच्या 10:30 वाजता मेसेज केला. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांशी इतर वेळेला त्यांनी मला भावासारखं जे नाता मुख्यमंत्री लाडकी बहीण त्यांनी माझ्याशी तरतूदच पाहिलं, परंतु रात्रीच्या 11 वाजता मी त्यांना ह्या प्रमाणपत्राचे थोडे पाठवलं आणि दुसऱ्या मिनिटाला त्यांचा रिप्लाय आला की येस ओके तुम्ही करताय, खूप खूप शुभेच्छा. तो स्क्रीनशॉट मी परत असाही मॅडमला पाठवलं की मॅडमचं काय मत नाही, आपण करूया. कारण एवढं मोठं काम करताना जसं राजकीय पाठबळ लागतं तसं अधिकाऱ्यांचं सुद्धा पाठबळ असावं लागतं. त्यांना याबाबत आत्मीयता असली पाहिजे आणि ती आत्मीयता मला आदरणीय विजय पांगरकर मॅडम यांच्याकडे दिसली, सुरेश शेट्टी साहेब यांच्याकडे दिसली आणि सर्व टीम. कारण रात्रीच्या 11 वाजता मी असं मॅडमशी बोलत होतो की आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे आणि फार मोठं माझ्यावरती मी असं फार मोठा कार्य करणार नाही की तुम्ही माझ्या दर्पणाखाली किंवा मी अध्यक्ष तुमचा भाऊ म्हणून तुमच्याशी पाठीशी उभा आहे, तुम्ही माझ्या बहिणीसारखं उभा राहा, आपण एका वेगळं काम करतोय याचा आनंद मला त्यावेळेस होता. आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मॅडम मला या कार्यक्रमासाठी वेळ दिला. उद्याचं आज जर कार्यक्रम नाही संपन्न झाला तुमच्या 2 दिवसामध्ये असेंब्ली करावी लागते आणि तुम्हाला जशी या राज्याने एक बहीण मानलं तसं पुढच्या काळामध्ये तुम्ही राज्य सरकारला भाव मानावा अशी एक राजकीय नेता म्हणून कडकडीत विनंती करतो. आणि आपण सर्वांनी हा कार्यक्रम सुंदरपणे आयोजित केला. कुलकर्णी मॅडम त्यांचं सूत्रसंचालन अगदी उत्कृष्ट केलं, सर्व पत्रकार मित्र आले, आमचे मित्र कदम पाटील यांनी उत्तम काम केलं आणि सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून बोललो आहे. आपण सर्वजण आला त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद मानतो. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 97 66 70 35 14.